मंडळी नमस्कार. रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतोय. मंडळी, ही जी वनस्पती दिसते ना, ह्या वनस्पतीला आमच्या ग्रामीण भागात वंध्या म्हणतात. तसंच अधोपुष्पी पण म्हणतात. अधोपुष्पी का, तर त्याला बघा जी फुलं येतात ना, ती खालच्या दिशेने झुकलेली जमिनीच्या दिशेने, म्हणून अधोपुष्पी. तर याचा एक साधा सोपा उपयोग आहे. आमचे बरेचसे ग्रामीण भागातील लोकांना याचं हे रोप असं सुकलं ना का घरी आणून ठेवतात. का, तर ज्यांना ज्यांना बघा डोकं दुखते ना, तर बघा ही काडी दिसते ना, ही काडी पोकळ असते आणि डोकं दुखतंय, खूप वेदना होतात. तर आता हा जुना उपाय आहे, पण मग ती काडी आहे ना एक बाजूला पेटवायची आणि ज्या बाजूचं डोकं दुखतंय त्या बाजूच्या नाकपुडीला लावायची आणि तो धूर आत ओढायचा नाकाने, का याने डोकं दुखायचं थांबायचं. आता हा जुना उपाय. तर मंडळी, अशी विविध माहिती करता माझ्या रामबाण उपचार चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा उपयोग माहीत होईल. धन्यवाद.